नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जेएम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जेएम विशेषच्या सुरुवातीला बातमी आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आणखी एका वादग्रस्त वक्तव्याची. आपल्यासाठी ते वादग्रस्त यासाठी कारण हे वादग्रस्त वक्तव्य भारताच्या बाबतीत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताविषयी गरळ ओकली आहे. बाळ जन्माला येतं आणि लगेच अमेरिकन नागरिक होतं. त्यानंतर संपूर्ण कुटुंबाला भारतासारख्या नरकातून अमेरिकेत घेऊन येतात अशा शब्दात ट्रम्प यांनी भारताच्या विरोधात गरळ ओकली. ट्रम्प बर्थ राईट सिटिझनशिपच्या म्हणजे जन्मजात नागरिकत्वाच्या विरोधात आहेत. अशातच भारत आणि चीन मधून होणाऱ्या स्थलांतरामुळे अमेरिकेचं नुकसान होत असल्याचं चित्र उभं करण्यासाठी ट्रम्प यांनी त्या देशांची तुलना थेट नरकाशी केली आहे. कॅलिफोर्नियामधल्या हायटेक नोकऱ्यांमध्ये भारत आणि चीनच्या लोकांमुळे अमेरिकन नागरिकांना संधी मिळत नसल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. भारत आणि चीनमधील स्थलांतरितांच्या वाढत्या संख्येमुळे अमेरिका ही भारताची किंवा चीनची एक वसाहत बनेल आणि अमेरिकेची राष्ट्रीय ओळख नष्ट होईल असंही वक्तव्य ट्रम्प यांनी केले. शिवाय नव्या येणाऱ्या स्थलांतरित समुदायाला अमेरिकेबद्दल कोणतीही निष्ठा नाहीये असंही ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. डोनाल्ड ट्रम्प आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हणतायत की संविधानाचा जन्मजात नागरिकत्व देण्याचा भाग अशा काळात लिहिला गेला होता जेव्हा विमानं, दूरदर्शन किंवा इंटरनेट अस्तित्वात नव्हतं. त्यामुळे सध्याच्या काळात तो कालबाह्य झालाय. जन्मजात नागरिकत्वाचा निर्णय हा केवळ वकिलांच्या हातात न ठेवता अमेरिकन जनतेनं मतदानाद्वारे ठरवावा असंही ट्रम्प म्हणतात. आता हा सगळा वाद सुरू कुठून झाला? हा वाद सुरू झाला तो डोनाल्ड ट्रम्प यांनी शेअर केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीनला नरक असं संबोधणारी एक पोस्ट शेअर केली आहे. कट्टरपंथी अमेरिकन लेखक आणि रेडिओ होस्ट मायकल सॅवेज यांनी लिहिलेल्या एका पत्रामध्ये जन्मसिद्ध नागरिकत्वावर टीका केली आहे आणि भारत चीनसह अनेक देशांबद्दल वादग्रस्त टिप्पणी केली आहे. त्यात असं म्हटलंय की स्थलांतरित लोक त्यांच्या मुलांना जन्मसिद्ध हक्कानं नागरिकत्व मिळवून देतात आणि त्यानंतर संपूर्ण कुटुंब अमेरिकेमध्ये स्थलांतरित होतं. त्या जन्मसिद्ध हक्क कायद्यावर टीका करण्यात आली आहे. शिवाय हा निर्णय न्यायालय किंवा वकिलांनी नव्हे तर देशव्यापी मतदानानं घ्यायला हवा असं म्हटलंय. सॅवेज यांचा व्हिडिओ सुद्धा पोस्टमध्ये टॅग करण्यात आलाय. डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट भारताला नरक असं संबोधलं त्यामुळे नवा आंतरराष्ट्रीय वाद तयार झाला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विधानाचा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं कडक शब्दात निषेध केलाय. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं ट्रम्प यांच्या या विधानाला अज्ञानातून आणि खराब मानसिकतेतून केलं गेलेलं विधान असं म्हटलंय. भारतासारख्या महान लोकशाही देशाबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं, अशा प्रकारचे शब्द वापरणं हे पूर्णतः चुकीचं असल्याचं मत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलंय. आणि हा वाद जसा जसा चिघळला ते बघून भारतातील अमेरिकन दूतावासाच्या प्रवक्त्यानं सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे भारतासोबतचे संबंध खूप चांगले आहेत आणि त्यांनी नेहमीच भारताला एक महान देश मानलंय असं स्पष्टीकरण अमेरिकेच्या दूतावासानं दिलंय. आता या सगळ्या संदर्भात आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक केदार नाईक यांनी काय म्हटले बघूयात. या आपण गोष्टींचा एकंदरीत विचार करता की डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचं शेअर करणं हे काही फॉरेन पॉलिसी स्टेटमेंट नाहीये, हे अमेरिकेच्या डोमेस्टिक पॉलिटिक्स मधलं एक कॅम्पेनिंग मोड आहे. तर त्याच्यामध्ये की यातनं काही आपल्याला ज्या गोष्टी व्यतीत होतात किंवा ज्या गोष्टी आपल्याला एक्सप्लेन होतात त्यातनं हे दिसतं की हे स्टेटमेंट एक फक्त झिनोफोबिक म्हणजे परराष्ट्र द्वेषीही नसून ते रेसिस्ट आहे. ते अतिशय काही रेसेसचा हिट ट्रेड करणार आहे. तर त्याच्यामध्ये भारत, चीन आणि इतर देशांचा क्लिअर कट द्वेष आहेच आहे, पण त्याचसोबत की जे अमेरिकन नागरिक आहेत ते तिथे जन्मलेले आहेत, जे अमेरिकेच्या उत्थानासाठी प्रचंड भरीव योगदान देत आहेत, त्यांची फक्त रेस वेगळी असल्यामुळे किंवा भारतीय किंवा चीन असल्यामुळे त्यांच्या विरुद्ध अशा पद्धतीचा भेदभाव केला जातो. तर हे अमेरिकन रेसिझमचा हा आपल्याला दिसणारा मॉडर्न अवतार आहे. एकंदरीतच याच्यावरनं चालणाऱ्या राजकारणावरून अमेरिकेच्या डोमेस्टिक राजकारणाची सध्याची आपल्याला पातळी आणि स्थिती कळते. आता आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या परिप्रेक्षातून याच्याकडे बघता
इराणच्या मुंबई कॉन्सुलेटनी त्याच्या विरुद्ध एक ट्विट करून भारतातले अतिशय सुंदर आणि विहंगम दृश्य पोस्ट करून त्यांनी की तुम्हाला त्यासाठी भारतात यावं लागेल असे म्हणून एक सॉफ्ट पॉवर मधला मास्टर स्ट्रोक प्ले केलेला आहे. आणि अशाच पद्धतीने आपल्याला दिसत आहे की गेले महिना दीड महिने हे जसं युद्ध चालू आहे तसे इराणच्या वेगवेगळ्या काउन्सिलेट्सने ती झिम्बाब्वेची असो किंवा स्वतः त्यांची परराष्ट्र खात्याची त्यांची ट्विटर हँडल्स असो, तर त्यांनी नेहमी मीम वॉरमध्ये अमेरिकेला तोंडघशी पाडलेलंच आहे. परंतु याच्यासाठी डॅमेज कंट्रोल करत अमेरिकेच्या न्यू दिल्ली एम्बसीने पण की डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं की इंडिया इज अ ग्रेट कंट्री आणि इंडिया इज अ ग्रेट फ्रेंड असं म्हणणारी ही एक ट्विट पोस्ट केलेली आहे. पण त्या डॅमेज कंट्रोलचा इराणच्या चार्म्स ऑफेन्सिव्ह समोर टिकण्याचा काही संभवच नाहीये. परंतु यातनं एक गोष्ट आपल्याला कळायला हवी की ही जी सॉफ्ट पॉवर आहे ती आत्ताच्या आणि त्यामुळे लेट्स बी फ्रँक की भारत आणि इराण आणि भारत आणि अमेरिका यांच्यातल्या संबंधांमध्ये काही असे फार आमूलाग्र किंवा फंडामेंटल फरक होणार नाहीये. ती केवळ एक रनिंग कॉमेंट्री असेल, ती एक केवळ असा चान्स असेल की बाबा इराणने अशा वेळेस अशी गोष्ट पोस्ट केली होती.